एटमॉस्फेयर अच्छा है। सब लोग देख रहे हैं, हम भी बोल सकते हैं। कब आहे अभी केव्हा निघणार? अण्णासाहेब, आपल्या आंदोलनाचा आजचा 7वा दिवस आहे आणि अजूनही ही कोंडी फुटलेली नाही. काल संध्याकाळीच मुख्यमंत्र्यांनी पुण्यामध्ये केलेल्या आवाहनानंतर या प्रश्नाबाबत आपली प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आम्ही आलो होतो. कोंडी फुटू शकेल, परंतु हा शासनाचं जे म्हणणं आहे फक्त पुरावे द्या, पुरावे द्या, पुरावे द्या. वास्तविक त्यांनी पाहिलं नाही की मी 400 प्रकरणं दिलीत, त्या प्रकरणात ह्या मंत्र्याचे स्पष्ट पुरावे आहेत, हे दिलेले आहेत मी त्यांना. हे फक्त लोकांना दिशाभूल करण्याचं काम चाललं आहे. फक्त पुरावे द्या, पुरावे द्या, पुरावे द्या. तर अशाने ते कोंडी फुटणार नाही. याचा अर्थ स्पष्ट आहे की त्यांना याच्यावरती ॲक्शन घ्यायचं नाही, फक्त झुलत ठेवायचं आणि लोकांची दिशाभूल करायची. आज महाराष्ट्रातल्या जनतेला पेच हा पडला आहे की काल सर्व पत्रकारांसमोर बोलताना मुख्यमंत्र्यांनी उघडपणे सांगितलेलं आहे की मी अण्णासाहेबांबरोबर झालेला सर्व पत्रव्यवहार उघड करून दाखवायला तयार आहे आणि त्याला जर पुरावे म्हणायचं असेल तर अण्णासाहेब सांगतील तो मार्ग आम्हाला मान्य आहे. याविषयी आपली काय प्रतिक्रिया आहे? जर त्या पत्रामध्ये मंत्र्याच्या भ्रष्टाचाराचं पत्र सापडलं तर मुख्यमंत्री राजीनामा देतील का? तयार आहे माझी. या संदर्भातले आरोप आपण जे केलेले आहेत, आज आपल्या आंदोलनाच्या 7व्या दिवशी त्याच्यामधला आपण जाहीर न केलेला असा भाग जर असेल तर असं एखादं आपण काही बोलू इच्छिता का? पत्रांमधलं किंवा आरोपांविषयीचं? हां, शशिकांत सुतारने जो बंगला बांधला, अनऑथराईज जागेवर बांधला, बिना परवानगीचा बांधला, एवढा खर्च करून बांधला आहे, हे प्रकरण मी त्या प्रकरणात दिलेलं आहे. ते त्याने पाहिलं नाही आणि सांगायचं की आम्हाला पुरावे द्या, पुरावे द्या. आता हे प्रकरण पाहिलं तर शशिकांत सुतारचा पुरावा दिलेला आहे. शिवणकरने काय भ्रष्टाचार केला आहे ह्या त्या प्रकरणात माझं प्रकरण आहे. ते पाहत नाही आणि नुसतं जनतेला सांगतात पुरावे द्या, पुरावे द्या. काल संध्याकाळी मुख्यमंत्र्यांनी म्हटल्याप्रमाणे इतर वैधानिक मार्ग हे आपण जो पर्याय सांगितलेला आहे राजीनाम्याचा आणि त्याच पर्यायासाठी आपलं आंदोलन चालू आहे. तर इतर जे निश्चित पर्याय आहेत की निवृत्त न्यायाधीशाची नेमणूक किंवा लोकायुक्तांचे अधिकार विधिमंडळातल्या अधिवेशनामध्ये वाढवून घेण्याविषयीचं विधेयक आणणं, या पर्यायांपैकी मागच्या 2 दिवसामध्ये आपल्या विचारामध्ये काही बदल झाला आहे का? काय की हा बदल चौकशी वगैरे हा एक पर्याय ठरू शकेल, पण पहिलं त्यांना मंत्रिमंडळातून काढणं. जर तुम्ही चौकशी चालू ठेवली आणि मंत्रिमंडळात ते राहिले
तर पुरावे आणखी नष्ट करतील ते आहे ते पण. म्हणून आमचा मुद्दा आहे की पहिलं त्यांना काढा आणि जर इन्क्वायरीनंतर चौकशीनंतर ते जर दोषी नसतील तुम्ही घ्या ना त्यांना परत, आमचं काही त्याचं म्हणणं नाही. जर दोषी नाहीत ना घ्या परत. पण सरकारकडून कोणत्याही संस्थेमार्फत चौकशीची तयारी मुख्यमंत्र्यांनी काल दाखवलेली आहे आणि याशिवाय आपण सांगाल त्या व्यक्तींची समितीमध्ये नियुक्ती करण्याचीही शासनाची तयारी आहे असंही सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर आज सकाळी असंही काही माध्यमांमधून छापून आलेलं आहे, बोललं गेलेलं आहे की या समितीच्या निर्णयाबाबत आपल्यालाही विनिमय करायला शासन तयार आहे, पण त्या काळामध्ये त्या मंत्र्यांचे अधिकार हे संस्थगित करून ठेवले जातील किंवा त्या खात्यांमध्ये त्या चौकशीचं काम चालू असेपर्यंत त्यांचे अधिकार वापरले जाणार नाहीत. तर या संदर्भात सरकारकडून काही निश्चित प्रस्ताव आपल्याकडे आला होता का आणि आपली त्याच्यावर काय प्रतिक्रिया आहे? काय की त्यांना अधिकार ठेवणार नाही हे जरी म्हणत असले मुख्यमंत्री, तरी सत्तेवर आल्यापासून मी 2 वर्षात जे अनुभवलं आहे की मुख्यमंत्र्यांना स्वतःचे अधिकार वापरता येत नाहीत हे मी जाणवलं आहे मला. त्यांनी किती जरी म्हटले तरी ते स्वतःचे अधिकार वापरू शकत नाहीत आणि जे ते बोलतात ते करू शकत नाहीत. म्हणून माझं म्हणणं आहे की त्यांना पहिलं काढा, मग तुम्ही बोला पुढे. काल मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांची याच प्रश्नाला उत्तर देताना स्पष्टपणे सांगितलेलं आहे, म्हणजे एक तर ते मानायलाच तयार नाहीत की कुठल्याही प्रकारचे स्पष्ट पुरावे आहेत आणि सामान्य माणसाला जर पुराव्याशिवाय काही कारवाई करता येत नाही तर मंत्र्यांविरुद्ध कशी करायची असा त्यांचा प्रश्न आहे. तर याविषयी समजा या प्रकारची कारवाई झाली नाही तर मग हा पेच सुटायचा कसा? काय दोष तिथंच आहे की एक सामान्य माणूस, एक मजुरी करणारा माणूस जर कोट्याधीश बनत असेल तर आणखी काय पुरावे पाहिजे तुम्हाला? 5 वर्षात 10 वर्षात एक सामान्य माणूस जर कोट्याधीश बनत असेल तर एका जादूच्या कांडीने ते होत नाही. हे तर स्पष्ट पुरावे आहेत. तुम्हाला पुरावे ही पळवाट आहे सगळ्या. ही प्रॉपर्टी आली कुठून सगळी? आणि हे आम्ही म्हणतो ना तुम्ही हे चौकशी करा. जसं पोलीस स्टेशनला आपण कंप्लेंट देतो, एखाद्या माणसाने एक कंप्लेंट दिली की माझ्या घरामध्ये रात्री 2 वाजता दरवाजाचं कुलूप तोडून चोरी झाली. आता पोलीस स्टेशनला जर त्यांनी कंप्लेंट केली तर ते पोलीस स्टेशन मी हे म्हणायचं का त्यांना की पुरावे द्या, कोण होता, कुठून आला, कसा आला, आता कुठं गेला आहे, आता कुठं येतो? नाही, तुमच्या दृष्टीने ज्याला आपण बर्डन ऑफ प्रूफ म्हणतो ते कोणाच्या किंवा ज्याला सिद्ध करण्याची जबाबदारी असं म्हणतो ती कोणाची असावी असं वाटतं तुम्हाला? याच्या आधीसुद्धा महाराष्ट्रामध्ये असं घडून गेलेलं आहे. आपल्याबरोबर खैरनार साहेब पण आज या आंदोलनामध्ये आहेत. त्यांच्या बाबतीत सुद्धा असंच बोललं गेलेलं होतं की त्यांनी आरोप केलेले होते राजकीय क्षेत्रातल्या महत्त्वाच्या व्यक्तींबाबत आणि ते सिद्ध करण्याविषयीचा प्रश्न जेव्हा आला तर मला वाटतं तसाच प्रश्न पुन्हा एकदा निर्माण होऊ पाहतोय. तर हे बर्डन ऑफ प्रूफ किंवा सिद्ध करण्याची जबाबदारी ही कशा प्रकारची असावी आणि कोणाची असावी असं तुम्हाला वाटतं? काय की आज मी जे बोलतो आहे हे पुराव्याशिवाय बोलत नाही आहे. 400 प्रकरणं जे दिली सर्व पुराव्यानिशी दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये ज्या ज्या चौकशा झाल्यात त्यात मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे की हे स्पष्ट की 90% याच्यामध्ये तथ्य आहे, भ्रष्टाचार झाला आहे असं कबूल केलं. आणखी पुरावे काय पाहिजे त्यांना? पुरावे आम्ही दिले, त्याची चौकशी काही ठिकाणी झाली, त्याच्यात तथ्य असं म्हटलं आहे. फक्त मंत्र्याची चौकशी ते करायला तयार नाहीत. अडचण ही आहे. ह्या प्रकरणात मंत्र्याचे सुद्धा पुरावे दिलेत ना ते, पण ते चौकशी करायला तयार नाहीत आणि नुसतं बोलतात, ते बरोबर नाही. जी समिती स्थापन होऊ घातली होती ती स्थापनच न झाल्याबद्दलही मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारले गेले. त्यांनी काल सांगितलं की अण्णासाहेब म्हणतील त्यावेळेला दोन्ही पक्षांच्या प्रमुखांच्या विचारानं ही अशी समिती 1 तासाच्या आत मी स्थापन करतो. तर अशी समिती जर तुमच्या म्हणण्याप्रमाणे स्थापन झाली तर याच्यावर मार्ग निघण्याची शक्यता आहे असं तुम्हाला वाटतं का? दोन्ही पक्षाच्या नेत्यांना घेऊन चौकशी करायचं जे ठरवलं होतं, आता दोन्ही पक्षाचे मंत्री भ्रष्टाचारी आहेत आणि दोन्ही पक्षाचे लोक ॲक्शन घ्यायला तयार नाही, तर ही कमिटी नेमून ज्यावेळेला काही अशा प्रकरणं हाताशी येतील त्यावेळेला काय निर्णय घेणार ते दोन्ही पक्षाचे नेते? हा म्हणाल त्या पक्षाचा मंत्री भ्रष्ट आहे, तो म्हणाल यांचा भ्रष्ट आहे, दोन्ही काढणार नाहीत. दोन्ही पक्षाच्या नेत्यांशिवाय सुद्धा हां, त्यासाठी आम्ही त्यांना जे सुचवलं आहे की जरी हे दोन्ही मंत्र्यांना तुम्ही काढलं तरी भ्रष्टाचाराची चळवळी पुढं चालण्यासाठी राज्यस्तरावर, जिल्हा स्तरावर, तालुका स्तरावर आणि ग्रामस्तरावरती समित्या करायच्यात आणि त्या शासनाने करायच्या नाही. तर जनतेला अधिकार द्या. आम्ही माणसं निवडतो महाराष्ट्रातली जे शुद्ध आचाराची, शुद्ध विचाराची, निष्कलंक जीवन जगणारी आणि ज्यांच्या जीवनात काही ध्येयवाद आहे अशी माणसं आम्ही निवडतो आणि त्यांना निवडून तुम्ही या कमिट्या करून तुम्ही पॉवर त्यांना द्या.
जसं काही मंत्र्यांचे आता भ्रष्टाचार आहेत, पुन्हा पुन्हा या मंत्रिमंडळाकडे हे आदेश नाही मागायचे की ह्या मंत्र्यांची चौकशी करा वगैरे, असं नाही. राज्यस्तरावरून ह्या कमिट्या स्थापन झाल्या की 3 माणसं निवृत्त न्यायाधीश, त्यांची एक कमिटी राज्यस्तरावरती कायमस्वरूपी राहील आणि कुठल्याही मंत्र्याचे भ्रष्टाचार झाले तर ती समिती त्याची चौकशी करेल, त्याची तपासणी करेल आणि ते रिपोर्ट मग शासनाला जातील. ॲक्शन घेण्याची पॉवर त्यांना पाहिजे. समाजाला तुम्ही पॉवर द्या, लोकशाही म्हणता, हां, तर समाजाला तुम्ही पॉवर द्या, अशी आम्ही स्कीम त्यांना दिलेली आहे. हां, आणि ती जर झाली तर मंत्र्याच्या व्यतिरिक्त पुढे हे काम सातत्याने चालू राहील. राज्य शासनाच्या किंवा मुख्यमंत्र्यांच्या वतीने काल आणि आज 1-2-3 दिवसामध्ये आपल्याला ज्या व्यक्ती भेटून गेल्या, त्यांनी राज्य शासनाचा काही अनुकूल प्रस्ताव आपल्यापुढे ठेवला आहे आणि आपल्याला त्यावरचा विचार झाला आहे असं काही निश्चित सांगू शकाल? नाही, प्रस्ताव हाच ठेवला त्यांनी की हे 2 मंत्री आहेत, यांची तुम्ही सांगाल त्या माणसाकडून आम्ही चौकशी करू आणि ही चौकशी जी चालू राहील त्यातून जे काही निष्पन्न होईल त्याप्रमाणे आम्ही त्यांच्यावर कारवाई करू. आम्ही पाहत होतो की निवृत्त न्यायाधीश असे काही मिळतील का, त्याचा शोध घेतला. शोध घेतल्यानंतर असं दिसून आलं की काही निवृत्त न्यायाधीश चांगले आहेत, प्रामाणिक आहेत, हे करू शकतील. पण आज त्यांच्या मनावरती बोज आहे ह्या केसमध्ये. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की हे जर आम्ही घेतलं तर आमच्यावरती काय होईल माहीत नाही, ते दबावाखाली यायला असं त्यांचं आज दिसतं आहे. म्हणून ह्या केसमध्ये ते पुढे यायला तयार नाहीत. अडचण ही आहे. पुढच्या ज्या कमिट्या वगैरे करायच्या तिथं ते यायला तयार आहेत, पण ह्या मंत्र्यांच्या ज्या चौकशी करायच्या आहेत, ह्या मंत्री जे चौकशी करायला हे जातील तळल, ते काय करतील त्यांचं हे त्यांना धोका आहे, म्हणून ते पुढे येत नाहीत. काल किंवा आज 2 दिवसामध्ये मुख्यमंत्र्यांनी स्वतः आपल्याशी संपर्क साधला, दूरध्वनीवरून किंवा प्रत्यक्ष? नाही, माझ्याशी आता संपर्क नाही साधलेला. प्रतिनिधी आलेत पण प्रत्यक्ष बोलणं नाही झालं. Just give me hint. Let it be as it is. आणि असं भ्रष्टाचाराच्या पुराव्यांविषयी जे बोललं गेलेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांनी देखील असे पुरावे मिळाले नसल्याचं सांगितलेलं आहे, तर याविषयी काही ठोस विधान आपण करू शकता का? ठोस विधान मी जे म्हटलं की जे 400 प्रकरणं पाठवलेत त्यात ठोस पुरावे असलेलेच प्रकरणं मुख्यमंत्र्याकडे पाठवलेले आहेत. एखादं उदाहरण सांगता येईल का? मी सांगतो ना की जसं ते बंगला बांधला आहे, कुठेही परवानगी घेतलेली नाही, कोणाची परवानगी नाही त्याला, आणि अतिक्रमण करून त्या जागेवर एवढा अवाढव्य बंगला बांधला आहे. हे तर पुरावे मी दिलेलेच आहेत. याच्या व्यतिरिक्त आणखी 2 पुरावे तुम्हाला पाहायचं झालं तर मी पुरावे देऊ शकतो की आता जसं उदाहरणार्थ हे एक जमिनीचा पुरावा आहे. हे राजा शिवराय प्रतिष्ठान हे शशिकांत सुतारचं आहे. या प्रतिष्ठानमध्ये कोण लोक आहे हे जर पाहिलं तुम्ही तर हे काय राज्यातले लोक घेतलेले नाहीत, हे कुटुंबातले संबंधित लोक आहेत. त्याच्यामध्ये जमीन किती घेतली आहे? 36,775 स्क्वेअर फीट. एक झालं. ही कोथरूड, इथं लिहिलं आहे कोथरूड, हवेली तालुका. आता दुसरं आहे की हे राजा शिवराय प्रतिष्ठान कोथरूड, दुसरी जागा आहे 55,000 स्क्वेअर फूट. तिसरं राजा शिवराय प्रतिष्ठान. पण ही जमीन अवैध मार्गाने घेतलेली आहे का? अवैध मार्गाचीच आहे. 35,000 स्क्वेअर फूट. मंत्री झाल्यामुळं दबावाखाली ही सरकारी जमीन गुंडाळलेली आहे सगळी. इथे राजा शिवराय प्रतिष्ठान 47,767 स्क्वेअर फूट. इथे 2,28,690 स्क्वेअर फूट. आणि म्हटलं आहे का इथे राजा शिवराय प्रतिष्ठान भाडेपट्टा दर साल भाडे 1 रुपया. कोथरूडच्या जमिनीचे रेट काय आहेत आज? ही 1 रुपया भाडेपट्टा. अरे सरळ सरळ तुम्ही धोका देता हे सगळं जनतेला. माननीय मंत्र्यांनी ज्यांचा तुम्ही उल्लेख केला त्यांनी असं म्हटलेलं आहे की अण्णा हजारेंच्या ट्रस्टबद्दल आम्ही चौकशी जेव्हा काढली त्यावेळेला त्याच्यामध्ये अनियमित व्यवहार आढळले म्हणून अण्णा हजारे माझ्यावर असा आरोप करतायत. याविषयी आपलं काय म्हणणं? म्हणून तर मी तर आता 2च मुद्दे होते माझे. एक तर मंत्र्यांना काढा आणि यापुढे ह्या कमिट्या स्थापन करा. या 2 मुद्द्यावर माझं उपोषण होतं. पण ज्याने हा 3रा मुद्दा काढला, आता माझा 3रा पॉईंट तोच झालेला आहे
की आता त्यांनी खरोखरच त्या ट्रस्टमध्ये काय गैरव्यवहार झाले हे जनतेसमोर सांगावे, तरच उपोषण सुटेल. नाही, त्यांनी अनियमित व्यवहार असा शब्द वापरला. काय ते दाखवून द्या ना. कुठं एक 5 रुपयाचं, जास्त नाही, फक्त 5 रुपयाचं तुम्ही गैरव्यवहार केला असं एखादं उदाहरण दाखवून द्यावं. जसं मी दाखवतो आहे तसं त्याच्यामध्ये दिलेलं सरकारचा पैसा आणि त्याच्यात 5 रुपयाचा गैरव्यवहार एवढंच दाखवून द्यावं की हा 5 रुपयाचा गैरव्यवहार असा असं झालेला आहे, असं दाखवून द्यावं त्यांनी. जसं आम्ही दाखवतो तसं त्यांनी दाखवावं. काल मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांसमोर बोलताना असं सांगितलेलं आहे की अगदी CID मार्फत सुद्धा चौकशी झाली, कोणत्याही संस्थेमार्फत, असं त्यांचे शब्द आहेत, तरी त्यांची त्याला हरकत नाही. पण पक्षप्रमुखांनी ते ठरवायला पाहिजे. कोणाची? या भ्रष्टाचाराविषयीची, मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराविषयीची जी चौकशी होणं अपेक्षित आहे ती कुठल्याही संस्थेमार्फत 2 पक्षप्रमुखांच्या समवेत चर्चा करून अण्णासाहेबांनी सुचवलेल्या माणसांतर्फे किंवा CID मार्फत सुद्धा, असं त्यांचं म्हणणं आहे. नाही, CID मार्फत चौकशी होतात त्या कशा होतात आपण पाहतो ना. CID खातं यांच्याच अंडरमध्ये आहे. आज पोलीस कमिशनर त्याच्याकडे लोक जातात कंप्लेंट करायला, तो कमिशनर सांगतो आहे की बा या बाबतीत मी काही करू शकत नाही. पोलीस कमिशनर की या संबंधाने मी काय करू शकत नाही, कृपया तुम्ही वरतीच याच्यात संपर्क साधा. जर पोलीस कमिशनर कंप्लेंट घेत नाही, काय लोकशाही राहिली तिथे? त्याच्यावर दबाव येतो पोलीस कमिशनरवरती. तुम्हाला असं वाटत नाही का की तुमच्या आंदोलनाचा 7वा दिवस आहे, जनतेची भावना म्हणा, सहानुभूती म्हणा आणि आपल्याबद्दलचा आदर म्हणा, या सर्व प्रकारामध्ये एक प्रचंड उत्सुकता ताणली गेलेली आहे की या प्रकरणाचा शेवट नेमका कसा होतो? आता हे आपण आपल्या प्राणावरच सगळं घेतलेलं आहे, तर यामध्ये तुमच्या दृष्टीने, तुमच्या सत्सद्विवेकबुद्धीला स्मरून तुम्ही असं कुठलं आवाहन केलेलं आहे किंवा करणार आहात, आणि याच्यानंतरची कृती येत्या काही दिवसांमधली, कारण आपल्या तब्येतीलाही धोकादायक सगळं होत जाणार आहे, तर त्याची मर्यादा आपण काय ठरवून घेणार आहात? त्याची मर्यादा मी ठरवलेली आहे आणि म्हणूनच मी मुख्यमंत्र्यांना जे पत्र लिहिलं ते पत्र लिहित असताना माझ्या हस्ताक्षरात लिहिलं आहे की माझ्या शेजारच्या माणसालासुद्धा माहीत होऊ नये. पोस्टातून पाकिट मी खरेदी केलं आहे, मी तिकीट घेऊन त्या पाकिटावरती लावलं आहे आणि त्याच्या आतमध्ये जे पत्र टाकलं आहे ते हेच टाकलं होतं की यापुढं या 2 मंत्र्याला काढा, अन्यथा आता माझा देहत्याग या दोन्हीतून एक घडेल. तुमच्या भ्रष्टाचारी राज्यात आता आम्हाला जगायची इच्छा राहिलेली नाही. त्याचं कारण एक आहे की माझं जीवन हे समाजासाठी आहे. वयाच्या 25 वर्ष मी समाजासाठी वाहून घेतलेलं आहे. जगायचं ते समाजासाठी आणि मरायचं ते समाजासाठी, या देशासाठी. ज्या समाजासाठी मी जगायचा निर्णय घेतला त्या समाजावर जर अन्याय होत असेल, सामान्य माणसाला जगता येणं अवघड होत असेल, तर त्या समाजात जगून काय उपयोग आहे? म्हणून त्या पत्रात मी स्पष्ट लिहिलं होतं की साने गुरुजींनी आपल्या जीवनाचा शेवट ज्या पद्धतीने केला, माझंही मन तेच सांगतं आहे की आता तू तसं केलं तर काही वाईट होणार नाही. या भ्रष्टाचारी राज्यात मला जगायची इच्छाच राहिली नाही. आता त्या निर्णयाला मी आलो कारण यांनी मला एवढ्या भूलतापा दिल्या 1.5 वर्षात. एकदा दोनदा बसलो नाही, हे नवीन प्रकरण नाही. 4 वेळेला बैठका झाल्यात. या मंत्र्यांना काढल्याच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांनी मला आश्वासन दिलेत, बाळासाहेब ठाकरेंनी मला आश्वासन दिलेत. वेळोवेळी मला झुलत राहिले आणि मी एका आशेवर ते करत आलो. आज नाही उद्या, उद्या नाही परवा, परवा नाही तेरवा, तेरवा नाही चौथा, यांच्यात बदल होईल. मी एका मोठ्या आशेने हे करत आलो कारण माझं हे वैयक्तिक कोणाच्या विरोधात नाही, कुठं पक्ष, पार्टी, व्यक्ती याच्या विरोधात नाही. तर सामाजिक आणि राष्ट्रीय दृष्टिकोन ठेवून काही वेळेला माझ्यावर टीकाही झाली की अण्णा वेळोवेळी काहीतरी निर्णय घेतात आणि पुन्हा माघार घेतात, निर्णय घेतात आणि पुन्हा माघार घेतात. माझ्यावर टीका झाली, ती मी सगळं सहन केलं. कशासाठी? समाजाच्या हितासाठी, की यांच्यात बदल होईल. एका आशेवर मी हे सगळं सहन करत गेलो आणि हे सर्व घोळत गेले, थापा मारत गेले. पुराव्याशिवाय हे जे काही गेले 4 दिवस सर्व माध्यमांमधून, वर्तमानपत्रांमधून, राजकीय नेत्यांच्या चर्चेमधून येत आहे, तुम्हाला असं वाटत नाही का एकदा जाहीरपणे तुमचं आंदोलन चालू असताना सर्व लोकांसमोर काही ठोस पुरावे घेऊन ते मांडले जावेत, असं वाटत नाही का? काय लोकांच्या समोर तुम्ही पुरावे द्या न द्या, आता लोकांना समजलंच आहे कसे वागतात ते. आता पुरावे तुम्ही द्या न द्या, लोक सगळं आज जी महाराष्ट्रातली जनता उभी झाली आहे त्याला कारण हे आहे की हे कसे वागतात ते लोकांना माहीत झाले सगळं, म्हणून तर उभे झालेत लोक. ते आता जनतेला हे सांगायची गरजच राहिली नाही. जनतेला सगळं कळतं आहे की हे कसे वागतात. अरे ह्या राज्यातला एक आमदार
बॉडीगार्ड बरोबर घेऊन जातो, बंदूक हातामध्ये आणि लोकांना सांगतो की उद्या एवढे पैसे आले पाहिजे. बंदुकीच्या धाकावर जर हे राज्य चालणार असेल तर ती काय लोकशाही राहिली. मग तर आज लोक जे बोलायला लागलेत की हे यापूर्वीचं राज्य काँग्रेसचं, ते काँग्रेसचंच नाही. आता तर लोक असे बोलायला लागले ते इंग्रज बरे होते, इथपर्यंत लोक बोलायला लागले. आता काँग्रेसचं तर सोडाच, पण इंग्रज बरे होते असे म्हणायला लागलेत लोक. अन्ना साहब हज़ारे का आंदोलन का ये 7वां दिन है. इस आंदोलन के बारे में दूरदर्शन ने उनके साथ बातचीत की. अन्ना साहब क्या बता सकते हैं कि इस सरकार के 2 मंत्रियों के बारे में भ्रष्टाचार के जो आरोप हैं और जिनके बारे में कुछ इंक्वायरी होनी चाहिए, ऐसे आपका कहना है, उसके बारे में राज्य सरकार ने कुछ अभी तक किया है या नहीं? क्या है, राज्य सरकार ने तो इतने ठोस कदम नहीं उठाए. मैं 1.5 साल से प्रयास कर रहा हूँ और राज्य शासन सिर्फ यही कह रहे कि हम उनकी इंक्वायरी करेंगे, आप सबूत दे दो. अभी इनको सबूत क्या देना है? मैं तो 400 सबूत दिए इनको, और उस सबूत में मिनिस्टर के भी सबूत है. उदाहरण के तौर पर आप देखना है तो मैं बता सकता हूँ कि ये है एक मिनिस्टर का ज़मीन का मामला. वो उनके नाम पर मिनिस्टर होने के कारण 36,775 फीट ज़मीन अपने कब्जे में ली. ये दूसरी ज़मीन है वहीं पर 55,000 फीट. ये तीसरी ज़मीन है 35,000 फीट. और ये चौथी ज़मीन है 47,737 फीट. और ये 5वीं ज़मीन है 2,28,690 फीट. तो ऐसे कई प्रूफ में दे दिए हैं इनको, फिर भी बोलते सबूत दे दो, सबूत दे दो. ये तो जनता को बहकाने की बात है. लेकिन आपने इस अंतिम मार्ग का अवलंब क्यों किया है? जो उपोषण के लिए आप बैठे हैं, इसका अंतिम मार्ग आपने क्यों अपनाया है? अंतिम मार्ग इसलिए किया है कि ये सरकार, हम जानकारी करेंगे, इंक्वायरी करेंगे, एक्शन ले लेंगे, ये बोलते 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 1 साल बीत गया और ये हमें फंसाते गए. इसलिए इस स्टेज पर मैं इसलिए आया हूँ कि मेरा जीवन समाज के लिए है और मैं ये तय किया उम्र के 25 साल में कि समाज के लिए जीना. उस समाज के लिए जो अन्याय हो रहा है, इसलिए मैं ये तय किया कि ऐसे भ्रष्टाचारी राज में जिंदा रहने की भी ज़रूरत नहीं. इसके बारे में जो एक कमेटी अपॉइंट करने का प्रस्ताव राज्य सरकार की तरफ से आया था और जो अपॉइंट नहीं हो पाई, और अभी भी राज्य सरकार का और मुख्यमंत्री जी का कहना है कि अगर आप उनके पक्ष के नेताओं के साथ बैठ के कोई नाम उनको कह दें तो उनको अपना के वो कमेटी बन सकती है. इसके बारे में आपका क्या ख्याल है? क्या है, पक्ष के प्रमुख जो है, पक्ष के नेता, वो तो अपने अपने पक्ष का हित देखते हैं. अगर उनके पक्ष का कोई मिनिस्टर भ्रष्टाचारी है तो वो तो उनको निकाल नहीं सकते, क्योंकि वो अपने पक्ष का हित देखते हैं. जैसे मैं अभी ये 1 साल से प्रयास करते जा रहा हूँ और दोनों पक्ष के मिनिस्टर है, एक्शन नहीं ले रहे, तो आगे कैसे लेंगे ये? इसलिए मेरा विश्वास नहीं है उसके ऊपर कि पक्ष का नेता बनकर एक कमेटी बनाया जाए. इसके ऊपर तो मेरा विश्वास ही नहीं रहा. आपके आंदोलन के ये 7वें दिन में जब 2-3 प्रस्ताव आपके पास आ चुके हैं राज्य सरकार की तरफ से, मुख्यमंत्री की तरफ से, इसके बाद अगर ऐसी समिति बनाई जाए तो किस तरह की समिति बन सकती है और उस पर मार्ग निकल सकता है, ऐसे आपको लगता है? नहीं, अगर मंत्रियों का भ्रष्टाचार रोकना है तो ये पक्ष के नेता उनकी एक समिति बनाकर नहीं होगा. तो हाई कोर्ट जज जो रिटायर है, उन 3 लोगों की एक कमेटी बनाया जाए और सरकार ने उनको पूरे अधिकार दे दे. वो एक टाइम के लिए नहीं, हमेशा के लिए. और जहाँ जहाँ मंत्रियों का भ्रष्टाचार का सबूत मिलेगा, वहाँ ये त्रिपक्षीय जो हाई कोर्ट जज रिटायर, इन्होंने डायरेक्ट उनकी जांच करनी और एक्शन लेने का पावर उनको होना चाहिए. ऐसे होने से मंत्रियों पर दबाव आ जाएगा और भ्रष्टाचार को ब्रेक लगेगा. आज तो मंत्रियों को कोई पूछने वाला रहा नहीं, इसलिए तो ये करप्शन बढ़ गया और ये चेन सिस्टम बन गया, ऊपर से लेकर लास्ट तक, नीचे तक, और पूरी योजना को फिर पर्कुलेशन.
आपके आंदोलन का हड़ताल की मर्यादा और दिशा क्या रहेगी? दिशा तो ये है कि जैसे आज जो प्रश्न हाथ में लिए है, अगर ये छूट गए तो आगे के लिए भ्रष्टाचार होने के बाद जांच करनी और फिर उसके ऊपर एक्शन लेना, ये पर्याय नहीं। तो हम ये चाहते हैं कि गांव, ग्राम स्तर, तालुका स्तर, जिला स्तर और राज्य स्तर जो समितियां बनाई जाएगी, वो समाज के बीच में जो अच्छे लोग हैं उनको चुनकर वो समितियां बनाई जाएगी और उनको अधिकार दे दो चेकिंग के पूरे, तभी उसको ब्रेक लग सकता है। फिर मिलिट्री पेंशनर ऑफिसर है, स्वतंत्र सेनानी है, वॉलंटियर ऑर्गेनाइजेशन के लोग हैं, या लोगों का विश्वास संपादन किया अपने चारित्र से, ऐसे लोग हैं, इन लोगों के हाथ में पावर दे दो, तभी उसको कंट्रोल आ जाएगा। ये सरकार के नियुक्त की हुई कमेटी से कुछ नहीं होगा। सरकार के कमेटियाँ काफ़ी बनी हैं आज तक, लेकिन कुछ भी उसमें से फ़ायदा नहीं हुआ। वो तो सरकार अपने अपने लोगों को बनाती है, अधिकारी अपने कोई अधिकारियों को उसमें लगाता है, सरकारी अपने पक्ष के लोग लगाते हैं, कमेटी बना देती है, वो कागज़ पर ही रह जाती है, एक्शन नहीं होती। एक्शन के लिए लोगों के हाथ में पावर दे दो, लोकशाही है ना, तो लोगों को पावर दे दो, तब इसको ब्रेक लगेगा। और वो सिस्टम हम बना रहे हैं पूरी। अगर गवर्नमेंट ने पावर दे या ना दे, हम तो अभी पूरे महाराष्ट्र में एक दौरा निकालेंगे, ऐसे लोगों को चुनेंगे पूरे स्टेट में, और फिर ऐसे लोगों का एक संगठन, उसकी सिस्टम बनाएंगे और फिर गवर्नमेंट पर दबाव लाएंगे। ये करने हां, आपण जे म्हणालात की काही निष्कलंक आणि चारित्र्यवान अशा माणसांना या आंदोलनामध्ये आपण सहभागी करून घेत आहात, तर अशा काही व्यक्तींची नावं सांगू शकाल जे आपल्याबरोबर आहेत? जी हां, मराठीमध्ये बोला. हां, जसं आता मराठवाड्यामध्ये गोविंदभाई सराफने सुरू केलं आहे. गोविंदभाई सराफ पुढे आलेले आहेत. इकडे काही पुण्यामध्ये बाबा आढावणे एक सुरू केलेलं आहे. तर गोविंदभाई सराफसारखी माणसं अजूनही समाजामध्ये आहेत, विखुरलेले आहेत. ते जर एकत्र आली तर हे आंदोलन गतीने पुढे जाईल. महाराष्ट्रामध्ये आणखी आपल्या आंदोलनाला कोणी पाठिंबा दर्शवला आहे, सक्रिय सहभागी झाले? आज तर एवढा मोठा पाठिंबा आहे की आज जवळजवळ 350 ते 400 स्वयंसेवी संस्थांनी लिखित पाठिंबा दिला आहे. आणि काही लोकांचं लिखित नाही आलं तरी आज सारखे फोन येत आहेत महाराष्ट्रातल्या विविध भागात, अमरावती, भंडारा, नागपूर, चंद्रपूर, इकडे अकोला, नाशिक, धुळे, सारखे की तिथे उपोषण सुरू झालेले आहेत आणि त्यांचे सारखे इकडे मेसेज येत आहेत. माजी प्रशासकीय अधिकारी किंवा उच्चपदस्थ अधिकारी हेही आपल्या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. यामुळे आपल्या आंदोलनाला बळकटी येते असं आपल्याला वाटतं, विश्वासार्हता वाढते असं वाटतं? माजी प्रशासकीय अधिकारी अविनाश धर्माधिकारींसारखे हां किंवा खैरनार साहेबांसारखे वरिष्ठ पदावर काम